नमस्कार मित्रांनो, आज आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहोत की आजपर्यंत मी गावाचं नाव सुद्धा ऐकलं नव्हतं, पण ऐकल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा काहीतरी ह्याच्यातून शिकायला मिळेल व जुना इतिहास आठवेल. तर आपण शिंदे सरांना ह्याविषयी आपण माहिती विचारू. सर, आपण आज कुठे आलेलो आहेत व ह्या गावाचं विशेष महत्त्व काय आहे? आपला जो भारत देश आहे हमेशा सत्य बाजू या ठिकाणी लपवले गेले आहेत. तर महात्मा फुले ज्यांनी समतेचं बीज रोवलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी त्यांनी रायगड किल्ल्यावरती जाऊन त्यांचा शोध लावला, त्यांच्या समाधीचा शोध लावला. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कळून दिले जे विस्मरणामध्ये गेले होते. आणि त्या महात्मा फुलेंचा जन्म या ठिकाणी जन्मभूमीत आम्ही आलेलो आहोत. आणि त्यांची माती आम्ही या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी हे असे महापुरुष झालेले आहेत त्यांची माती आम्ही आमच्या घरी सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी नेऊन आम्ही ठेवतो. त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते. शिक्षण, स्वराज्य, संरक्षण कायदा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शिवफुले शाहू आंबेडकर हे जे विचार आहेत, हे विचाराचं जे बीज आहे हे या ठिकाणी आम्हाला या महात्मा फुलेंच्या स्मारकाच्या समोर आम्ही या ठिकाणी उभा आहोत. हे महात्मा फुले ज्यांनी आम्हाला एक सर्व स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे समाजाचा, तर स्त्रियांसाठी यांनी फार मोठं काम आलेले मोठे ते कॉन्ट्रॅक्टदार होते. त्यांचं संपूर्ण भारतामध्ये नावलौकिक आहे. आणि परंतु हे जे कटगुण गाव आहे, हे कटगुण गाव हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत. मुद्दाम सुट्टीचा दिवस होता आणि एक पंढरपूरची वारी सुरू आहे आणि ती वारी करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि अतिशय आनंद होत आहे की या जन्मभूमीमध्ये महापुरुषांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्या आम्ही विचारांना घेऊन, त्यांची माती घेऊन आम्ही पुढे चालत आहोत. त्यांची जी क्रांतीची मशाल आहे आम्ही ही पुढे घेऊन जाणार आहोत. धन्यवाद सर.